भाई साहब, भाई साहब. ही क्यूटू आहे ना, ती माझ्या मोठ्या दीदीची मुलगी आहे, म्हणजेच रिशा. तर मी तिच्याकडेच गेले होते 2 दिवस, त्यामुळे मी 2 दिवस काही व्लॉग पोस्ट नाही केला. तर मी सकाळीच लवकर निघाले होते, कारण मला जायचं होतं पुण्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे. जाताना मी गेले होते मेट्रोने. मेट्रोचा प्रवास मला खूप भारी वाटला. त्यानंतर घरापर्यंत मी ॲटो बुक केली. मग घरी गेल्यानंतर मी पोडियममध्ये थोडा वेळ टाईमपास केला, कारण का दीदी गेली होती विहानच्या पॅरेंट मीटिंगला. फायनली ते आले आणि विहान श्रीशा बघून खूप खुश झाले होते. श्रीशा थोडी कन्फ्युज्ड होती माझ्याकडे बघून, कारण ती मला 3 महिन्यानंतर भेटत होती. पण ती मोठी झाली होती आणि छान पण दिसत होती. आणि आता तुम्हाला माझ्या रुटीनपेक्षा श्रीशाचं रुटीन जास्त बघायला मिळेल. आणि गेल्यानंतर तिची धिंगामस्ती तर चालूच होती. आणि दुपारच्या जेवणामध्ये आम्ही सगळे जेवत होतो, तेव्हा ती स्वतः जेवण करत होती. तिला तिच्या मम्मीने भरवायची काही गरज नाही. आणि तीच तिच्या मम्माला बघा कशी बोलते आता. खा ना श्रीष्ण, खा खा. आणि हिच्यासोबत खेळताना दिवस कसा गेला काहीच कळालं नाही. आणि मी बोलताना काय बोलते, भाई साब हे काय झालं, तर ती बघा आता कशी बोलते. बाबू, भाई साहब कशी म्हणते ग माऊ? भाई साहब, भाई साहब. मग संध्याकाळी देवासमोर प्रार्थना बोलून रात्रीचं जेवण करताना पण ती प्रार्थना बोलते. आणि हे सगळं ती तिच्या आईबाबांचं बघून करते. आणि तिला तिच्या ताटाच्या कडेने पाणी फिरवायला पण लागतं. हे सगळं जेवणापूर्वी करत असते. हिचे नखरे तर काही संपत नाही. आपण भेटूया पुढच्या एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.